ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपला परमेश्वर हा उदारपणाचा परमेश्वर आहे. आणि जेव्हा परमेश्वर देत असतो तेव्हा परमेश्वर भरभरून देत असतो, मोकळ्यापणाने देत असतो, कुरकुर न करता देत असतो. त्याच्यामध्ये दयेचा अंश असतो, त्याच्यामध्ये प्रेमाचा ओलावा असतो आणि प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि आध्यात्मिक गरज परमेश्वर 100% भागवत असतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आपल्या समोर आहे. जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे मदत मागण्यासाठी आली, ज्या व्यक्तीने आपले हात प्रभू येशू ख्रिस्तासमोर पसरविले, त्या व्यक्तीला केवळ आणि केवळ शब्दानेच नव्हे तर भरभरून स्वर्गीय दानाने प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं. त्यांना निकामिया हाताने कधीच परत पाठवलं नाही. त्यांची ओझळ प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गीय दानाने आणि विश्वासाने भरून काढली. आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त किती उदार आहे आणि आपला स्वर्गीय पिता किती प्रेमळ आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानातून आपला दाखवून देत आहे. केवळ आणि केवळ 3 भाकरी आणि 2 मासळी याच्या जोरावरती किंवा याच्या मदतीने प्रभू येशू ख्रिस्ताने 5000 लोकांना जेवण दिलं. त्यांची शारीरिक गरज तृप्त केली आणि ही शारीरिक गरज तृप्त करत असतानाच प्रभू येशू ख्रिस्ताने इनडायरेक्टपणे त्यांची आध्यात्मिक गरज देखील भागवलेली आहे. आध्यात्मिक गरज भागवणारा आणि शारीरिक गरज भागवणारा खरा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा आपल्यासमोर हजर राहत आहे. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा 3 भाकऱ्या घेतल्या आणि 2 मासळ्या घेतल्या, तेव्हा त्यांनी प्रथम परमेश्वराला धन्यवाद दिला, स्वर्गाकडे आपली दृष्टी लावली, स्वर्गाकडे आपले डोळे वळवले आणि परमेश्वराला धन्यवाद देऊनच ती भाकर मोडली आणि ते मासळ्या लोकांना त्यांनी वाटण्यासाठी दिल्या. म्हणजे जेव्हा आपण भोजन करतो किंवा भोजन घेण्याअगोदर महत्त्वाचं नाही की आपलं भोजन किती टेस्टी आहे, किती रुचकर आहे, परंतु आपल्या प्लेटमध्ये भोजन दिलेलं आहे हे कोणीतरी कष्टाने दिलेलं आहे आणि त्यामुळे प्रथम आपण परमेश्वराचे धन्यवाद करायला पाहिजे. जी गोष्ट स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने केली, प्रथम त्यांनी स्वर्गीय पित्याचे आभार मानले आणि मगच ती भाकरी आणि मासळ्या लोकांना वाटण्यासाठी दिल्या. येथे आपला परमेश्वर सांगत आहे की ज्या गोष्टी आपला फुकटमध्ये मिळालेल्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, त्यासाठी कोणीतरी काबाड कष्ट केलेलं आहे, कोणाचं तरी मन मोठं आहे, उदारपण आहे, त्यासाठी आपण प्रथम परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजे आणि अशा लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे ज्यांनी या अन्नासाठी काबाड कष्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे पुढे प्रभू येशू ख्रिस्त जाऊन त्या लोकांवरती दया करतो. त्या लोकांची परिस्थिती पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला दया येते. येथे परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त केवळ भाकरीच देत नाही, प्रभू येशू ख्रिस्त केवळ त्यांना अन्नच देत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यावरती प्रेम करतो, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यावरती कृपा करतो, प्रभू येशू ख्रिस्त मायेचा हात त्यांच्यावरती पसरून त्यांना जवळ करतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की हे लोक आध्यात्मिकरित्या भुकलेले होते, शारीरिकरित्या भुकलेले होते आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांची भूक भागवतो. आणि आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना देऊन देत आहे, सांगत आहे, जी व्यक्ती विश्वासाने त्याच्याकडे हात पसरवणार आहे, जी व्यक्ती विश्वासाने त्याच्याजवळ जाणार आहे, त्या व्यक्तीला नक्कीच परमेश्वर भरभरून देणार आहे. आज आपल्यासमोर संत मेरी वियानी या सुंदर अशा संताचं उदाहरण ठेवत आहे, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, ज्याची भूक आणि तहान प्रभू येशू ख्रिस्ताने भागवली. एक छोट्याशा गावामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे आपल्या मेंढराची काळजी घेत असतो हे संत वियानीद्वारे आपल्याला समजून येते. एका छोट्याशा गावामध्ये संत वियानीला एक फादर म्हणून, पॅरिश प्रिस्ट म्हणून त्याची अपॉइंटमेंट केलेली होती, परंतु संत मेरी वियानी यांनी प्रत्येक क्षणाचा चांगल्या प्रकारे वापर केला. जे लोक चर्चपासून दूर होते, देवापासून दूर गेलेले होते, जे आध्यात्मिक अन्नापासून दुरावलेले होते, अशा लोकांना संत मेरी वियानीने जवळ आले. तासन तास कन्फेशनसाठी बसून, पाप नैवेद्यासन बसून, तासन तास प्रीचिंग करून, लोकांच्या घरी भेटी देऊन संत मेरी वियानीने जणू काही आध्यात्मिक भाकर या लोकांना दिलेली होती, त्यांची भूक भागवलेली होती. आज संत मेरी वियानी आज सर्व फादरांसाठी, सर्व कळपासाठी एक उत्कृष्ट असे उदाहरण आहेत.
त्यांचं मॉडेल, त्यांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवूया आणि प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आपण एकमेकाची आध्यात्मिक गरज भागूया आणि आध्यात्मिक गरज भागवता प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे उदार मन ठेवण्याचा प्रयत्न करूया. जे कोणी व्यक्ती आपल्याकडे मदत मागण्यासाठी येतील, ज्यांना खरोखरच गरज आहे, त्यांना आपण मदत करण्याचा प्रयत्न करूया. आमेन.